नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि झणझणीत पोळीची आमटी. भात, भाकरी किंवा पोळीसोबत ही आमटी अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया पोळीची आमटी बनवायला. त्यासाठी मी इथे 4 छोटे छोटे कांदे घेतले आहेत. ते कट करून भाजून घेऊया. त्यानंतर सुकं खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर त्यात खसखस टाकून परतून घ्यावे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यात आलं, लसूण व भाजलेले कांदे घालून छान बारीक वाटून घ्यायचे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो टाकायचा आणि हळद. त्यानंतर मसाला तेलात परतवून घ्यायचा व त्यात थोडे पाणी घालायचे, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटते. त्यानंतर वाटण टाकून ते छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. तेल सुटल्यानंतर त्यात पाणी आणि मीठ टाकायचे. भाजीला उकळी येईपर्यंत आपण बेसनपिठाच्या पोळ्या बनवून घेऊया. पोळ्या बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसनपीठ घेतले आहे. एवढ्या बेसनपिठामध्ये 10 ते 12 पोळ्या बनतात. बेसनपिठामध्ये मीठ आणि हळद टाकून ते छान मळून घेऊया. त्यानंतर ते लाटून घ्यायचे. त्यावर आपण जो खोबरे आणि कांद्याचा मसाला बनवला होता तो पसरवून घ्यायचा. त्यानंतर त्यावर किसलेलं सुकं खोबरं आणि तीळ टाकून ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून त्याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या. भाजीला छान उकळी आल्यानंतरच पोळ्या भाजीमध्ये टाकायच्या. त्यानंतर 5 मिनिटे कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. पोळ्या अशा प्रकारे भाजीमध्ये वर आल्यानंतर आपली पोळीच्या पातोळ्याची भाजी तयार झाली. वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि अशी झणझणीत चवदार आणि पौष्टिक पोळीची आमटी तयार आहे.